नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत असून त्याचा थेट परिणाम अपघातांच्या वाढत्या घटनांवर होताना दिसत आहे. विशेषतः शहरातील मंगलधाम परिसरातील गणपती मंदिर ते लायन्स ब्लड बँक समोरील रस्ता हा सध्या अपघातग्रस्त ठिकाण ठरत आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इचलकरंजी शहरातील आज सकाळी या ठिकाणी 2 रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये एक बाल चिमुकली जखमी झाली असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या रस्त्यावर वाहनचालक वेगाने वाहने चालवत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. तसेच रस्त्यावर योग्य त्या ठिकाणी सूचना फलक आणि वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना करावी अशीही मागणी करण्यात येत आहे. दरम्यान चांदणी चौक, हत्ती चौक, वेद भवन या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. या सर्व मार्गांवर सततची वर्दळ असल्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. याशिवाय परिसरामध्ये महाविद्यालय आणि क्रिकेट ग्राउंड असल्यामुळे विद्यार्थी व क्रीडाप्रेमींची सततची ये-जा सुरू असते, ज्यामुळे वाहतुकीचा ताण अधिक वाढतो. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी.